पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आज आझाद मैदानामध्ये शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते। याबाबत शिक्षक समन्वयक सदस्य स्वप्नील जाधव यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूयात त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे। शिक्षक समन्वय संघ यांच्याकडून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येते। नेमकं त्यांच्या आंदोलनामागची पार्श्वभूमी काय आहे, मागण्या काय आहेत या संदर्भातला आज आपण आढावा घेणार आहोत। आंदोलन करण्यात येते, परंतु नेमक्या मागण्या काय आहेत? प्रामुख्याने दिनांक 22 जून 2026 पासून महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनापासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे। प्रामुख्याने आम्हा सर्व शिक्षकांना शासकीय योजना ज्या आहेत, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, पीएफ असेल, ईएसआय असेल, मेडिक्लेम असेल, फंड असेल, ग्रॅज्युएटी असेल, असे कोणत्याच पद्धतीचे स्कीम लागू नाहीये। आम्ही सुद्धा एक सरकारचे नोकर आहोत। आम्ही सुद्धा इतर 100% वाले अनुदानित जे शिक्षक काम करतात तेच काम आम्ही महाराष्ट्रामध्ये करतोय। आणि प्रामुख्याने सर्वांच्या मागण्या घेऊन जर आंदोलन करत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे। 7 शिक्षक आमदार आमच्यासाठी आहेत, 7 पदवीधर आमदार आमच्यासाठी आहेत, परंतु ते 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार जर सभागृहामध्ये प्रश्न मांडत असतील आणि सभागृहामध्ये जर आमच्या मागण्या सांगत असतील तर त्या मागण्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे। 3-3 वर्षांनी जे लोक रिटायर्ड होणार आहेत, जर त्यांना 100% अनुदान मिळत नसेल तर हा आमचा नाईलाज नाही आहे। त्यांना पेन्शन नसणार आहे। पेन्शन ही 100% अनुदानावरच शासनाने ठरवलेली आहे। मग आम्ही करायचं काय याचा प्रश्न गांभीर्याने सरकारने सोडवावा। मुख्यमंत्री साहेबांना माझी नम्रतेची हात जोडून विनंती आहे, एकनाथ दादांनाही, की मागच्या वर्षी जसे तुमच्या सरकारने आम्हाला टप्पे दिले तसेच टप्पे तुम्ही आम्हाला याही वर्षी द्यावेत। स्नेहा जाधव, मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।